पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दिलेली माहिती अर्धवट असल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनाने केलाय। मात्र सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे। रुग्णालयामध्ये महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्याआधीच 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती। या संदर्भातील रुग्णालयातील ऍडमिशन फॉर्मचा फोटो सोशल मीडियावर खरतर व्हायरल झालाय। त्याचबरोबर त्या ऍडमिशन फॉर्मवर डॉक्टरांची सही सुद्धा दिसते। 28 मार्च 2025 चा खरं तर हा ऍडमिशन फॉर्म आहे अशी माहिती समोर येते। तर सर्वपक्षीय खरं तर सर्व स्तरावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच आता दीनानाथ रुग्णालय प्रशासनाचा एक ऍडमिशनचा फॉर्म सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। प्रोसिजर स्टार्ट न करता त्याने आधी बिलिंग काउंटरला फोन केला। ते बिलिंग काउंटरला आमचे 1-2 जण तिथे उभे होते। मी ही तिथे थोड्या वेळात पोहोचलो। माझ्याकडे 2-2.5-3 लाख रुपये होते, ते मी घेऊन पोहोचलो तिथे। तर त्या आमच्या समोरच मॅडमना फोन आला की जोपर्यंत 10 लाख रुपये तुम्ही भरून घेत नाही तोपर्यंत आपण ऍडमिशन तुम्ही फॉर्म पण भरून घेऊ नका। तुम्ही बघू शकता माझ्याकडे ना त्यांनी तिथं जे 10 लाख रुपये भरायचं जे सांगितलं होतं त्याचे आमच्याकडे ते रिसीट पण आहे। त्याच्यावरती त्यांनी दहिसर सरांची सिग्नेचर पण आहे आणि 10 लाख रुपये पण तिथं त्यांनी भरायला सांगितले होते। ब्लड कमी पडल्यामुळे हृदय बंद पडल्यामुळे ते ब्रेन डॅमेज झालं असं त्यांनी डिक्लेअर केलं। 31 तारखेला साधारणतः 11:58 रात्रीचा त्यांचा मृत्यू त्यांना घोषित केलं। दरम्यान दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळताना काय म्हटलंय तेही पाहूया। जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे। चौकशी अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो? सर, हे पूर्ण शासन आणि दीनानाथ हॉस्पिटल याच्यामधलं प्रोसेस आहे। आता मी काही कॉमेंट करू शकत नाही। मी त्या ठिकाणी CP ऑफिसला गेलो, त्या ठिकाणी आपल्या CP साहेबांची भेट घेतली आणि तिथनं इथं या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती दिली। आणि जो प्रकार जर आपण पाहिला तर त्या संबंधित डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मी मागणी केली। गुन्हा दाखल झालाच पाहिजे। याचे CDR जर आपण तपासले, मयत ज्या आहेत त्याचे जे पती आहेत सुशांत मिश्रा यांचे कॉल रेकॉर्डिंग जर तपासले, जे ते डॉक्टरांशी बोललेले आहेत ते जर पाहिलं तर तुम्हाला त्यात तथ्यही दिसेल। दुसरं महत्त्वाचं, ज्या ठिकाणी ती गर्भवती महिला आली होती त्या ठिकाणी CCTV फुटेज जरी तुम्ही तपासले तर खाली अकाउंट डिपार्टमेंटने त्यांना कशा पद्धतीने सांगितलं, पैसे भराच म्हणून सांगितलं, हे सगळं लक्षात येईल। त्यामुळं तातडीनं गुन्हा दाखल करून आपण ह्या ज्या हॉस्पिटलचे जे संबंधित डॉक्टर्स कर्मचारी आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोकरीतनं बडतर्फ केलं पाहिजे। त्याचबरोबर हे धर्मादाय हॉस्पिटल आहे, शासनाने पुन्हा ताब्यात घेतलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।